आता बघूया सावली येथील बातमी। सावली येथील कीर्ती योगेश्वर शेंडे आणि कुंदा जगदीश लेंगुरे या दोघी जणी मुली बस स्थानकावर सावलीच्या बसची वाट पाहत उभ्या असताना त्यांना एक पर्स मिळाली। पर्स कुणाची आहे म्हणून चार चौघांना विचारणा केली, मात्र सावलीची बस लागल्याने या दोघी जणी गावाकडे परत येत असताना त्यांनी पर्स उघडली तर त्यामध्ये 3 तोळे सोने, मोबाईल आणि 35,000 रुपये दिसले। त्यांना धक्का बसला, त्यामुळे दोन्ही महिलांनी बसमधूनच फोनवर शांतता कमिटीचे सदस्य आणि माजी सरपंच अतुल लेंगुरे यांना माहिती दिली आणि घडलेला प्रसंग सांगितला। त्यानंतर अतुल लेंगुरे यांनी सावलीचे ठाणेदार राजगुरू यांना माहिती दिली आणि पर्स कुणाची असेल किंवा तक्रार आल्यास त्वरित कळवा असं सांगितलं। त्यानंतर 15 मिनिटातच मूळ पोलिसात पर्स हरवल्याची माहिती आली आणि त्यांनी त्वरित सावलीला आले। वस्तूची ओळख परेड झाल्यानंतर ती पर्स आणि वस्तू सोनाली गणेश जंपलवार, मुक्काम भिंडाळा, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली यांची असल्याचं निष्पन्न झालं। त्यामध्ये 3 तोळे सोनं, मोबाईल, 35,000 रुपये नगदी असा एकूण 2 लाखांहून अधिकचा माल परत करण्यात आला। यावेळी जंपलवार यांनी दोन्ही महिलांचे आभार मानले आणि त्यांच्या प्रामाणिक कार्याचं कौतुक केलं। सावलीचे ठाणेदार राजगुरू यांनी दोन्ही महिलांच्या प्रामाणिक कार्याचं कौतुक केलं आणि त्यांचं अभिनंदन केलं।